पान टपरी चालकांकडे 10 लाखांची खंडणी मागणीची एफडी अधिकारी असल्याचा बनाव। नाशिकमध्ये बनावट अधिकाऱ्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अधिकारी असल्याचा खोटा आणायचा, व्यापाऱ्यांना कारवाईची भीती दाखवायची आणि लाखोंची वसुली करायची असा धक्कादायक डाव उपनगर पोलिसांनी उधळून लावला आहे। फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी, हातात बनावट ओळखपत्र आणि समोर पानटपरी चालक। यानंतर सुरू झाला पैशांसाठी दबावाचा खेळ। जेल रोड परिसरातील शिवाजीनगर बस स्टॉप जवळ असलेल्या शिवनेरी पानटपरी चालक दीपक पोपटराव बोराडे यांना 6 जणांच्या टोळीने लक्ष्य केले। 22 जून रोजी सकाळी 11:30च्या सुमारास MS46 CU 8706 क्रमांकाच्या इर्टिगा गाडीतून 3 पुरुष आणि 3 महिला पानटपरीवर दाखल झाली। त्यांनी स्वतःची ओळख फूड अँड ड्रग्ज विभागाचे अधिकारी आणि मानव अधिकारी अशी करून दिली आहे। यानंतर त्यांनी पानटपरीची तपासणी करण्याचा बनाव केला। पानटपरीमध्ये गुटखा विक्री होत असल्याचा आरोप करत कारवाईची भीती दाखवण्यात आली। याच भीतीचा फायदा घेत या टोळीने थेट 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। इतक्यावरच न थांबता तडजोडीच्या नावाखाली 5 लाख रुपये देण्याचा दबाव टाकण्यात आल्याचं फर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। मात्र पानटपरी चालकाने घाबरून न जाता आपल्या ओळखीचे पत्रकार संदीप नवसे यांना संपर्क केला। माहिती मिळताच पत्रकार घटनास्थळी पोहोचले। त्यांनी या कथित अधिकाऱ्याकडे ओळखपत्राची मागणी केली। मात्र ओळखपत्र दाखवताना आणि प्रश्नांची उत्तर देताना संशयितांची भंबेरी उडाली। संशय वाढल्यानंतर तात्काळ उपनगर पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संबंधितांची ओळखपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचं समोर आले। त्यानंतर बनावट अधिकारी बनून खंडणी वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला। या प्रकरणी ठाणे येथील सुनील गजानन मालसुरे, शरद रामचंद्र गायकर, शरद भगवान पाटील, गौरी महेश बर्डे, सरिता संजय मोरे आणि सरला शरद गायकर या 6 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनावट ओळखपत्रांच्या जोरावर नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता पोलिसांचा दणका बसला आहे। मात्र या टोळीने याआधीही अशाच प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।